पोरं पुढं नाचत होते, बँडवाला बँड वाजवत होता, नाचणारी पोरं काही गप नाचत नाही. त्यातलं एक जण आला म्हणला, अरे बाळ्या ती बँडवाला आपलं गाणं लावण नाही. बाळ्या म्हटलं कुठलं पाहिजे सांगा. तर नाद नाही करायचा आणि बाळूचा नाद नाही करायचा. हेही गाणं लावलं. तेवढं दुसरं एक पोरग आलं, म्हणाला अरे बाळू म्हणला एक गाणं वाजलं पाहिजे ह्या वरातीमध्ये, कुठलं गाणं? तर म्हणाला जावाई मिळाला छान आणि गोरा पान तुझी पोरगी नशीबवान. असं गाणं म्हणलं मी जरा हसलो. बाळू म्हटला का हसला सर? मी म्हणलं आरशात पण बरं बाळू, आपण काय गाणं काय. बाळाला आम्ही मारुतीच्या मंदिरावरती नेलो, नाचणाऱ्या पोरांना समजवत समजवत नेलं. त्याला सफारी घातला, फेटा बांधला, परत आणलं स्टेजकडं. स्टेजवरती मग इकडून करवले, गर्दीच्या गर्दी झाली. ज्याचा मंडप होता तो आला आणि म्हटला सर जरा यांना सांगा म्हटलं की एकतरी खेडेगावाचं लग्न आहे, फळ्याचा मंडप स्टेज केलेला आहे, पाठीमागे काही आधार नाही काय नाही, एवढी पोरं वर चढायलेत, त्यांना जरा समजून सांगा. मी म्हणालो ती नाद नाही करायच्यावर नाचलेले, तुम्ही शांत राहा, ती काय ऐकणार नाही. मला सांगतो मंगळाष्टिका झाल्या. आता एक प्रथा निघाली बघा, नवरा नवरीला हरत घालू द्यायचे नाहीत एकमेकांना. मग बाळाच्या मित्राने उचललं बाळाला असं वर, अजून थोडा वर घेतला, अजून थोडा वर घेतला. अरे म्हटलं बास करा आता. ते म्हणजे नाही नाही आपणच जिंकलो पाहिजे. असं वर उचलला झे निष्ठला बाळा ती पडते का मान. आम्ही गावून धरून आणला, सफारी फाटल्याला, फेटा वेगवेगळं पडल्या. बाळाला म्हणलं काय तुला म्हटलं होतं नाद नाही करायचं, लावू नको बाबा, ऐकत बरं. नवरी कमी राहिली का? मुलगी शिकली, प्रगती झाली. नवरा हाताला ठीक नाही तर असं फिकून हार टाकते बघा. पण विचार करा ती हात तर दुसऱ्याच्या गळ्याजवळ पडला.